तर चला मस्त अशी आता मेथीची भाजी करते बघा. आता हे मेथी मस्त अशी पाण्यात टाकून घेतली हिरवीगार. एवढा उन्हाळा असून सुद्धा मेथी छान भेटायली आणि त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक टोमॅटो आणि आपली मसुराची डाळ पाण्यात टाकून ठेवली बघा. तुम्हाला दाखवते अशी मस्त लागते. ह्याची पण करते मी मसुराच्या सॉरी काय म्हणते तर लक्षात येईना बाई मला. हरभऱ्याची मुगाच्या डाळीची पण आणि लसण पण घेतलाय की मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट. तर हे असा लसण कुठून नाही घ्यायचा, असा थोडासा बतईनं कट करून किंवा आपलं कसंही घेतलं पण असाच घ्यायचा, कुठून नाही घ्यायचा भाजीला लसण. चव थोडीशी वेगळी लागते ताईंनो. तर सगळ्यात पहिले मी जिरे मोहऱ्या घालून घेते. तेल आपलं तापलेलं आहे. कुठल्याही भाजीला मी जिरे मोहऱ्या थोड्या जास्तच घालते ताईंनो, कारण मला आवडतात जिरे मोहऱ्या जास्त असल्या का तर चव पण छान लागते बघा. आणि हे टोमॅटो घालून घेऊ. थोडासा लाल झाला लसूण. अगोदर टोमॅटो घालायचं आणि नंतर आपली भाजी घालायची. तर छान अशी घेता मस्त अशी धुवून एक पाण्याने अगोदर धुवून घेतली आणि नंतर पण पाण्यात ठेवली. टोमॅटो घालून थोडंसं अंगापुरतं आदन सुकी नाही करायची मला अशी आणि जास्त पातळ पण नाही करायची. उगं कामापुरतं आपल्याला भाकरीला किंवा चपातीला लावून खाता यावं किंवा मग भातात मिक्स करून खाता यावं इथपर्यंत पाणी टाकायचं. तर बघा किती हिरवीगार मस्त आहे की नाही आपली भाजी सुंदर अशी. तर तुम्ही काय केलं ते पण सांगा. आणि टोमॅटो घालून अशी भाजी मी ह्याच्या आधी पण केलेली तुमच्यासोबत शेअर केलेली मी. आणि पालेभाज्याला मी जास्त प्राधान्य देते ताईंनो. तर त्याच्यामुळे माझ्याकडं संध्याकाळी तर सहसा पालेभाज्याच असतात बघा. मेथी पालक शेपू वगैरे असं हेच असते. तर ताईंनो चला तर त्याच्यातच मी काय करते डाळ पण घालून घेते मसाल्याची आपली. आणि झाकून ठेवते म्हणजे छान वाफते मस्त असं. एकदा करून बघा तुम्ही पण मेथीची भाजी. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात जर ना ताईंनो आपलं वरण जर असेल ना वरण पण टाकलं तर खूप छान लागते बरं का. आता माझ्याकडे नाही आहे तर चला ह्याला ठेवते आता झाकून. मी 5 मिनिटं छान झाकून ठेवते. तोपर्यंत आता विचारते भाकरी पाहिजे आहेत की चपात्या. जर भाकरी म्हणले तर भाकरी, चपात्या म्हणले तर चपात्या. तोपर्यंत भाजी वापते ताईंनो. चला आपलं जेवण आहे आणि बाहेर मस्त असं वारं सुटलेलं आहे. आणि आता मेनू काय आहे तर बघा मी असं कारलं ना फ्राय केले तव्यावर भाकरी झाल्याच्या नंतर. खूप छान झालं आहे बघा ताईंनो. करून बघा एकदा छान लागतंय. हे आहे आपल्या आजीचं लोणचं आणि मस्त वारं सुटलं आहे बघा. छान बाहेर बसलो जेवायला आणि ह्याच्यात केली पिवळी खिचडी आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याची वाफ गेली नाही आहे. आणि केली ती दुपारची भाजी गोबीची. म्हणलं खाता येईल वेस्ट कसं करायचं. हे भात आहे दुपारचा आणि हे आता तुम्हाला जसं दाखवेल त्यानं ताईंनो. हे पहा भाजी आपली मेथीची खूप सुंदर होती आहे. टोमॅटो घालायचं मसुराची डाळ आणि ह्याच्यात काय आहे तर हैदराबादचे फेमस भजी मिरची मिरची. हे पहा असे सुंदर भेटते तिथं. तर चला कसं वाटलं आपलं जेवणाचं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला ताईंनो ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळच्या टाईमला मी बनवत आहे मस्त अशी टोमॅटोची चटणी. छान टोमॅटो चिरून घेतलेत, भरपूर कढीपत्ता कांदा आणि लसूण. तर चला कढई ठेवली गरम करायला ताईंनो. पक्ष्यांचा आवाज किती छान यायला आहे ना. सकाळी सकाळी पक्ष्यांच्या आवाजानेच आम्ही उठतो बरं का. खूप मस्त येते पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी. ते पहा चिमण्या. तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहऱ्या घालायच्या. आणि ह्याच्यात मेन म्हणजे मेन काय आहे तर ह्याच्यातलं आहे मेन बघा ताईंनो मेथी. ते अशी मेथी घालून घ्यायची. भरपूर अशी मेथी घालायची. सॉरी मेथी म्हणजे हे आपलं कढीपत्ता आणि हे आहे लसण. छान असं छान सगळं पूर्ण असं छान तळून द्यायचं ताईंनो. कांदा पण लाल होईपर्यंत मस्त त्याला परत खरपूस द्यायचं छान. आणि छान लास्टला आपले टमाटे घालायचे. कढीपत्ता आणि मेथ्या घालायला विसरत नाही. तशा एक टमाट्याची चटणीला चव येत नाही. मेथ्या जर असतील एक नंबरमध्ये
त्याला छान वाफू देते आता. तर मला का नाही करायचं आहे बघा उपमा. त्याच्यासाठी घेतलेलं आहे हे साहित्य. काय आहे ते मिरच्या. अरे मेन माझं राहिलं की ताई, एक मिनिट हा तुम्हाला. माझा मेन इन्ग्रेडियंट्स राहिला बघा. त्याच्यातला मेन म्हणजे भरपूर असा कढीपत्ता. इथंच होता डब्बा, असा ठेवत असते डब्यामध्ये छान, काही सुद्धा होत नाही बघा. जसे 8 दिवस झाले त्याला, जशाला तसा हिरवा कर या. व्यवस्थित फक्त कोरडा करून धुवून कोरड्या कपड्यावर व्यवस्थित कोरडा करायचा आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायचा. तर म्हणलं शेंगदाणे बी खूप संपलाय शेंगदाण्याचा, तर हातासरशी शेंगदाणे पण भाजून घेते. काय झाले मला आज बोलायला, व्यवस्थित येणं झाले. शेंगदाणे भाजलेत काही ना, घेते काढून आता. रवा घेते भाजून आणि आपल्याला लागणारं उपमासाठी लागणारं साहित्य एवढं जर टाकून तुम्ही उपमा केला ना तर नंबर 1 मध्ये होतं आहे. आता कुणाला उपमा आवडत नाही, पण असं टाकून जर केलं ना ताई न तर अगदी मस्त व्यवस्थित खातात बरं का सगळेजण. करून बघा एकदा. तर मी अगोदर रवा घेते भाजून. कुणी काय करते हे फोडणी ह्याच्यात टाकली का ह्याच्यातच रवा भाजते, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित रवा भाजल्या जात नाही आणि त्याची चव पण म्हणजे वेगळीच लागते, भाजल्याच जात नाही त्याच्यामुळे असं सिंगल व्यवस्थित अगोदर रवाच घ्यायचा भाजून काही न. शिरा करताना पण आणि उपमा करताना पण असा रवा जर भाजून घेतला ना व्यवस्थित तर कच्चा राहत नाही आणि उपम्याला पण छान चव लागते. तर ताईनं रवा घेतला भाजून, कढईत तेल घालून घेतलं, भरपूर असे जिरे मोहऱ्या. मला सवय आहे ताईनं, कुठल्याही भाजीला असो कशाला माझे जिरे आणि मोहऱ्या भरपूर असतात बघा. आणि ह्यातला मेन म्हणजे उडदाची आणि हरभऱ्याची डाळ. तर तुम्ही पण टाका ताईनं, मस्त एक नंबर होते उपीट, सुंदर असं. तर ह्या डब्यात का टाकल्यात मिरच्या, तर तेलाचा डबा आहे म्हणून डब्यामध्ये टाकून घेतला ताईनं, कारण वेस्ट जात नाही ना त्याच्यामुळे. कढीपत्ता घालायचा, कारण तेल आपले छान तापले आणि शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले इथं. तर पण तेलात जर तळले ना शेंगदाणे भाजलेली बेस्ट खूप छान लागते बरं का चव. आणि हे आपला कांदा मस्त व्यवस्थित असा कांदा लाल होऊ द्यायचा काही ना. नेहमीच सांगते की टोमॅटो जर असते ना कुठल्याही भाजीला कशालाही असं टोमॅटो थोडंसं कांदा परतल्याच्या नंतर घालायचं, कारण टोमॅटो पाणी असते ना तर त्याच्यामुळं काय होतं तेल आपलं गरम झालेलं शांत होतं आणि आपला कांदा मग ना तळल्या जात नाही काही ना. त्याच्यामुळं थोडंसं लास्टला म्हणजे लास्टला नाही पण एक थोडं तळल्याच्या नंतर आपला कांदा गाजर बाई ग असं होतं बघा. तुम्ही बी व्यवस्थित करत जा माहीत आहे ना. सांडत होतं, सांडलं नाही म्हणा, हे आहे टमाटर. पण गडबड असते सकाळी सकाळी, जरा गडबडीच्या टाईमला असं काहीतरी होतं आहे. तर चला नंतर थोडंसं अजून हे होऊ देते आणि नंतर टोमॅटो घालते. तर सगळं व्यवस्थित वाफले. आता पाणी घालून घेऊ आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर रवा घालायचा. आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते ताई ना. माझी तर अशी आहे बघा. कशी वाटली नक्कीच सांगा ताई ना. पाण्याचं माप वगैरे काही नाही येत आहे ना, मी माझा अंदाजानेच टाकत असते. म्हणजे त्याला माप एवढं काही घ्यायची गरज नाही आहे. समजा चवीनुसार मीठ घालायचं आहे फक्त, कारण हिरव्या मिरच्या घातल्या त्याच्यामुळे मला तिखट वगैरे तिखट चांगलं लागत नाही उपमा. हळद पण घालत नाही ताईंनो मी. पांढरा उपमा दाखवते तुम्हाला, सुंदर होतं आहे बघा. बघा पाण्याला छान उकळी आली, आपला रवा घालून घ्यायचा. आता 10च मिनटं लागते. तर तुम्ही कसा करता ते पण सांगा आणि असं नक्कीच एकदा करून बघा ताईंनो. गॅस बारीक करायचा, टेक्चर पण छान येते आणि उपमा नाही खाणारा माणूससुद्धा उपमा खाते. नक्कीच करून बघा, छान सुंदर असा उपमा. तर ह्याला काय करायचं आहे 7 मिनटं, 10 मिनटाच्या बी कमीच समजा, एक 7 मिनिट असं झाकून ठेवायचं. झाला आपला उपमा तयार. तर हे आहे आपलं चिया सीड्सचं पाणी. त्याच्यात चिया सीड्स दिसायले का ताईनं, आम्ही दोघांनी घेतलं आहे, सोनूचं आहे. आणि आपली टोमॅटोची चटणी, तेच दाखवायचं होतं तुम्हाला. त्याच्यामुळे थोडंसं तेल पण लागतं आहे. टोमॅटोच्या चटणीला तेल जर असेल ना तर 1 नंबरमध्ये खायला पण छान लागते बघा. अशी आता मस्त झाली आपली भातासंग तर 1 नंबर लागते. आमच्यात सगळ्यांना आवडते बघा ताईनं. आणि हे आहे आजीचं लोणचं आपलं, जर घ्यायचं कोणाला तर घेत. खाली पोळ्या येतात, हिरवीचा डब्बा आहे. तर बघा किती छान टेक्स्चर आलं आहे ना उपम्याला आपल्या, सुंदर असा, चिटकत नाही कढईला, काही सुद्धा नाही बघा. आणि गाजर टोमॅटोमुळे ना उपमा दिसतंय पण छान आणि लागतंय पण छान. तर नक्कीच एकदा करून आणि खाऊन पण बघा तुम्ही. असाच उपमा करता ताई ना. तर झाला आपला उपमा, एक 7च मिनटात झाला आहे.
तर तयार झाला आपलं. चला ह्याला झाकून ठेवते आता. अजून कोणी आलं नाही, आंघोळीला गेले तर कशी वाटली आपली उपमाची रेसिपी सांगायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक काय करायचा आहे? टोमॅटोची चटणी करणार आहे. सगळी तयारी करून ठेवली आहे. आणि नाश्त्याला उपमा करणार आहे ताईनं. मी मुग भिजू घातले होते, त्याला आलेत मोड, जसं की तुम्हाला दाखवलं. पण ते मोड आलेले काय झालं की नाही, फोडणी नको, मोडाची मटकी मोड आलेली फोडणी नको दिवस, त्याचे दोषच बनव. पण ते दोषे बनवायला काय झालं आहे, माझे संपलेले आहे अद्रक. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, अद्रक शिवाय त्याला अजिबात कसलीच चव लागत नाही बघा ताईनं. त्याच्यामुळे मी तसेच मोड आलेले काय केले, मध्ये ठेवून दिले. तर आता म्हणलं अद्रक आणली का, आता ह्यांना सांगितली संध्याकाळी आणा म्हणलं. 10 रुपयाची भरपूर देते, कारण अद्रकीला खूप महत्त्व आहे इथं. म्हणजे भरपूर अद्रक अशी विकल्या जाती किंवा सोललेली अद्रक मिळती, चांगली धुतलेली, जशी पाहिजे तशी आपली. त्याचे रेट पण तसेच वेगवेगळे आहेत बघा ताईनं. तर म्हणलं त्यांना आणा अद्रक. आता अद्रक आणल्याच्या नंतर उद्या करल डोसे, तर ते पण शेअर करते तुमच्यासोबत. काल केलं ते वाटाणे, ते काही शेअर करणंच झालं नाहीत बघा ताईनं. एवढी गडबड व्हायली ना सकाळी सकाळी. आणि आता लाईव्ह चालू करायची आहे. तर म्हणलं चला थोडंसं बोलावं मैत्रिणींसोबत. काय व्हायला 2-3 दिवस झाला व्हिडिओमध्ये दिसच नाही. एकदाच हेच व्हायला लागले, फक्त रेसिपीची यायला लागली. आता एवढी पण छोटी यायला ताईनं थोडंसं काय ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यामुळे आज सकाळीच चालू केलं बघा. थोडं 10 मिनटं टाईम आहे, 9:10 10 कमी येतं. तर म्हणलं ताईंसोबत थोडंसं सगळ्या ताईंसोबत बोलावं. बरेच दिवस झाले बोलले नाही आहे, म्हणून तुमच्यासोबत बोलायला आले बघा ताईनं. तर रेसिपी आपल्या कशा वाटतात, छोट्या छोट्या असतात, जास्त काही मोठं वगैरे काय नसतंय बघा ताईनं. छोटंसं का आपल्या घरगुती जसं आहे तसं चालू देत असते. तर कसं वाटतंय, नवीन असताल तर चॅनल पण जॉईन करा ताईनं. आणि रेसिपी जर आवडत असल्या आपल्या घरगुती, जसं मी रोजची पोळी भाजी करते का तेच असते. नवीन त्याच्यात काय नसते, कुठलं बाहेरचं आणून तामझाम काहीच नसते बघा ताईनं. नॉर्मल आपल्या असं आपलं रोजच्या भाज्या. फक्त माझी करण्याची पद्धत मी सांगते, सगळ्यात ताईची चांगली असेल, पण ज्याची त्याची पद्धत वेगळी असते. मग आपली एखाद्या वेळेस करून बघतात कुणी, तर त्याच्यामुळं. तर चला ताईनं आता बनवून घेते मी सगळं. उपम्यासाठी उपमा जे करायचं त्यासाठी गाजर वगैरे सगळं खिसून वगैरे सगळं ठेवलं आहे. तर आता बनवून घेते स्वयंपाक वगैरे. आणि चला बनवते ताईनं, उशीर होते पुन्हा बी.